वेलकम दोस्तों, टेक्नो टीचर चैनल पर आपका स्वागत है। दोस्तों आज हम देखेंगे मॉड्यूल नंबर 11 के प्रश्नोत्तर। और दोस्तों मॉड्यूल नंबर 10 के प्रश्नोत्तर शो नहीं हो रहे हैं। अगर आपका मॉड्यूल नंबर 10 का सर्टिफिकेट नहीं आया है तो आप एक काम कर सकते हैं। सर्टिफिकेट के लिए आप हिंदी या इंग्लिश का मॉड्यूल कर सकते हैं। जब भी मॉड्यूल नंबर 10 के प्रश्नोत्तर शो होंगे उसके बाद हम आपके लिए ज़रूर मॉड्यूल नंबर 10 के प्रश्न उत्तर भी लेकर आएंगे। ऐसे ही आप निष्ठा ट्रेनिंग और एजुकेशन से रिलेटेड वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। मॉड्यूल में 40 नंबर लेने के लिए इस वीडियो को आखिर तक ज़रूर देखें। UDISचे पूर्ण रूप काय आहे? युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑन स्कूल एज्युकेशन। समग्र शिक्षा ही एकात्मक योजना आहे ज्यातील 3 पूर्वीच्या केंद्र सरकार प्रायोजित योजना समाविष्ट आहेत. 1. सर्व शिक्षा अभियान SSA. 2. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA. 3. शिक्षक शिक्षण TE. समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालयांच्या बळकटीकरणासाठी वार्षिक अनुदान दिले जाते. रुपये 5,000 पासून 20,000 पर्यंत. विविध परिस्थितीतील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे राबविण्यात येत असलेल्या अनेक नाविन्यपूर्ण आणि यशस्वी उपक्रमांमध्ये सादरीकरण करून शालेय शिक्षणावरील परिस्थिती बदलण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत काय विकसित केले आहे? डिजिटल भंडार. समग्र शिक्षा योजनेमध्ये मुख्य घटक 1, 2, 3, 4, 5 पर्यंत सर्व बरोबर आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. नॅशनल एज्युकेशन 2020 अनुसार 10+2 रचना ने पुनर्रचित करण्यात आली. 5+3+3+4. सुधारित समग्र शिक्षा अंतर्गत वाहतूक सुविधा आहे. माध्यमिक स्तरापर्यंतचे सर्व विद्यार्थी. समग्र शिक्षा योजनेचा मुख्य भर म्हणजे 2 गोष्टीवर लक्ष केंद्रित करून शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे. एक म्हणजे शिक्षक आणि दुसरी तंत्रज्ञान. समग्र शिक्षा हे विशेष गरजा असलेल्या CWSN च्या सर्व मुलांना सतत वर्गातून समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवते. 1ली ते 12वी. शालेय शिक्षणावरील कार्यप्रदर्शन निर्देशांकावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रेडिंग करण्याच्या उद्देशाने PGI आहे. ही परतवारी किती निर्देशांकावर केली जाते? 70. कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षणाच्या समवर्ती यादीत समाविष्ट केला? 42वी. शिक्षक शिक्षणासाठी संस्थात्मक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा एक प्रमुख उद्देश आहे. शिक्षक प्रशिक्षणासाठी नोडल एजन्सी म्हणून NCERT, राज्य शिक्षण संस्था आणि डाईट यांचे बळकटीकरण आणि वृद्धीकरण. राष्ट्रीय संपादनूक पातळी NAS हे वर्गातील मुलांच्या शिकण्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी केले गेले आहे. इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि 10वी. समग्र शिक्षामध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी समर्थन आहे. सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळा. केंद्र पुरस्कृत योजना CSS या योजना आहेत ज्या सरकाराद्वारे राबविण्यात येतात परंतु मोठ्या प्रमाणात सरकाराकडून निधी दिला जातो. राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्र शासन. समग्र शिक्षा योजनेचे ध्येय काय आहे? शिक्षणासाठी शाश्वत विकास ध्येय SDGs अनुसार पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत सर्वसमावेशक आणि न्याय दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे. कोणत्या संस्थेने शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी आराखडा तयार करून प्रायोगिक सर्वेक्षण केले आणि शाळा आधारित मूल्यांकन SBA आयोजित करण्याचा निर्णय घेतला? NCERT. प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश करण्यासाठी इयत्ता 1 ते 8वी मधील मुलांना समग्र शिक्षा
योजना अंतर्गत परिवहन आणि ने-आण सुविधाचे लाभार्थी कोण आहेत? विशेष गरजा असलेले विद्यार्थी. प्राक हे शी संबंधित आहे. कामगिरी आणि समग्र विकासाचे मूल्यांकन. सुधारित समग्र शिक्षा अंतर्गत सर्व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय श्रेणी सुधारित केली आहेत. 6वी ते 12वी, ज्याद्वारे शिक्षण परिणामाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत सुरुवात केली जात आहे. शाळा आधारित मूल्यांकन SBA. 2018-19 पर्यंत एकूण 5,970 मंजूर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पैकी किती कार्यरत आहेत? 4,841. कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण दिले जाते? 6वी ते 12वी. खालीलपैकी कोणता उपक्रम मुलांना निसर्गाचा अनुभव घेण्यास आणि बागकामाची आवड निर्माण करण्यास मदत करतो? शालेय पोषण उद्यान. शालेय शिक्षणाची सर्व माहिती देण्यासाठी देशभरातील 15 लाख शाळांना जोडण्यासाठी MOE द्वारे सुरू केलेले पोर्टल. शगुन पोर्टल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये समग्र शिक्षणाची अंमलबजावणी करणारी एजन्सी कोणती आहे? राज्य अंमलबजावणी संस्था SIS. रिअल टाईममध्ये डेटा गोळा करण्यासाठी सरकारने सुरू केलेले ऑनलाईन पोर्टल UDISE. शिक्षणासाठी युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम. समग्र शिक्षा खालीलपैकी कोणत्या वर्गासाठी आहे? पूर्व प्राथमिक ते 12वी. मनोदर्पण ॲप यासाठी आहे. मुलासाठी मानसिक आधार. समग्र शिक्षा योजनेत सुधारणा करण्यात आली. नॅशनल एज्युकेशन 2020च्या शिफारशीच्या आधारावर शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार योजनेअंतर्गत किती पुरस्कारांचे वितरण केले जाते? 45 पुरस्कार. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे NAS का केले जाते? शिकण्याच्या परिणामाचे अध्ययन निष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी. खालीलपैकी कोणता पर्याय सुधारित समग्र शिक्षामध्ये अंतर्भूत नाही? समुपदेशकांचे प्रशिक्षण. ओडिशातील खालीलपैकी कोणती प्रथा सर्वोत्तम प्रथा मानली जाते? शाळा अभियान. खालीलपैकी कोणता मध्यान्ह भोजन योजनेचा MDMS हेतू नाही? अतिथी भोजन. खालीलपैकी कोणते विधान नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे NASसाठी खरे नाही? ते नियमित अंतराने केले जात नाही. शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत सर्व खाजगी शाळांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील मुलासाठी त्यांच्या जागापैकी टक्के जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे. 25%. खालीलपैकी कोणता भारतातील सर्वसमावेशक शिक्षणाच्या इतिहासातील मीलाचा दगड आहे? सर्व शिक्षा अभियान 2000. समग्र शिक्षा अंतर्गत शाळांमध्ये संरक्षण प्रशिक्षणाचा उद्देश आहे. मुलीची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करणे. वाढती नोंदणी. या योजनेअंतर्गत आकलनसह वाचनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ग्रंथालय संसाधनाचा वापर करण्यात आला आहे. पढ़े भारत बड़े भारत.